जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 90 वर्षी माझे लग्न ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झाले आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतिसूर्यच आहे. त्या काळी बायांनी उंबरठा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेट द होल हाऊस विल बी एज्युकेट. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. आणि झालं, ते घरी आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झाला माझा अभ्यास. काना, वेलांटी, आकार, उकार, रे के बे, बेदून चार, बेतिक सहा, आज घरी मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि हळूहळू मी काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच शनिवारी 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका बनले. शेरपट्ट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण समाजाचा मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकू चालू होती. एखाद्या सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेतलं तर कोणता धर्म पुढतो हो? इतका तकलाद असू शकतो का हा धर्म? अहो, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? शाळेत जाताना चिक्कल फेकला, मी सहन केले. शेण फेकला, तरीही मी सहन केले. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. अचानक एक माणूस माझ्या समोर आला आणि मला म्हणतो, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नव्हतं आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या बायको आहोत. एक घेतलं सांगतं त्याच्या कानाखाली लावलं आणि सुनावलं, आज आलायस, थोबाड फोडले, उद्या आलास ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. स्त्री कोणत्या जातीची व धर्माची असू द्या, ती अत्याचारावर सदैव बळी पडत आलेली आहे. एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं, तिचा नवरा वारला का त्यात तिचा काय दोष असतो? म्हणून इंग्रज सरकारने सतीबंदी प्रकाशन सुरू केले. आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंताला दत्तक घेतले. त्याच्या तुरुतुरु पावलांनी आमचं अंगण कसं फुलून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली. खाकेत प्लेगच्या गाठी घेऊन लोक धडाधडा मरू लागली. तेव्हा यशवंताला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचं. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, तो कधी ना कधी मलाही होणारच होता. मुलात आम्ही जगलोय समाजासाठीच ना, मग जर समाजासाठीच जर मरण पत्करावे लागले तर म्हणा, तर स्वागत आहे. सावित्रीची सावित्रीबाई झाले आणि सावित्रीबाईंची सावित्रीमाई सुद्धा झाले. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सतीप्रथा, केस फफर या सर्वांवर आम्ही मात केली. कारण आनंद होतो आयाबाईंनी शिक्षण घेतल्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. वित्तेविना शुद्ध खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून म्हणते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा बनतो, पण जर मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शहाणा बनवते. म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा.